झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज. या वेलकम वेलकम. काय हे सगळं? हे आहे शेफ स्पेशल. येस आणि आम्ही आहोत आजचे स्पेशल शेफ. चला 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 बसून घ्या बसून घ्या. बस बस बस. या, बस बसा 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 सांभाळून बसा. थोडा आमचा पदार्थांचा क्रम चुकला तर सांभाळून घेऊ. हरकत नाही. सुहास, आमरस खाताना काय झालं होतं? पोट दुखत होतं ना? का हे एकावर एक खातो? सगळ्यांसमोर बरं हा सगळा बेत साहेबांनी केलाय का? नाही, एकट्या साहेबांनी नाही, आम्ही सगळ्या साहेबांनी मिळून केलाय. सुगंध तर खूप छान येतो. अरे तुम्ही खाऊन तर बघा, बोट चाटत राहाल. काय म्हणतो एवढा कॉन्फिडन्स? अरे आम्ही पुरुष काय कमी नाहीये. बाप रे बाप. ए मग काकू उद्यापासून यांना सगळं करू दे. मला चालेल. असं करशील ना? नको 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 बाबा, आजच्या एका दिवसात करून आमचं कंबरडं मोडलंय. बिचारे काय झाले बघा चेहरे सगळ्यांचे. जमलात ना? हो बरं बरं, आता आमचं कौतुक पुरे झालं. तुम्ही आता जेवायला सुरुवात करा. हो नाहीतर पोटातले कावळे आता बाहेर येतील. कीर्ती, ही कोशिंबीर तू खाऊन बघा. अगं, कुणी केली आहे? कीर्ती खाऊन बघ ना, मी खास तुझ्यासाठी केली. आंबट केलीस खूप. अरे यार, मी एवढी प्रेमाने तुझ्यासाठी केली, कधीतरी कौतुक कर ना. सीताई बघ भाऊंचं कसं कौतुक करतात. मी कीर्ती ती आई आहे. थांबा थांबा तुम्ही तुम्ही काळजी करू नका. मी नीट करून आणते. थांबा आलेच. काय आजी, मग तिकडे मजा आली की नाही तुम्हाला? अहो भाऊ, आजचा दिवस तर मी अजिबातच विसरणार नाही. अहो तुम्ही आम्हा समद्यासनी इथं घेऊन आलात आणि इतकं मस्त मज्जा मज्जा केली. समधी छान खेळली, मज्जा आली. म्हणजे आम्ही परके आहोत असं कुठं जाणू बी दिलं नाही तुम्ही आम्हासनी. त्याच्यामुळं आजचा दिवस अजिबात विसरणार नाही. खरंच? अरे आम्हाला तर तुम्ही सोबत आहात म्हणून जास्त मजा आली. आजी वंदनाताई तुम्ही आहात ना म्हणून आम्हाला जास्त मजा येते. आम्ही परत कुठे गेलो ना की तुम्ही दोघींनी नक्की यायचा. करेक्ट. ठीक आहे आजी, पोट भर जेवा. आज सगळा बेत आपल्या पुरुष मंडळींनी केलाय. हा हे तर आता पुरुष मंडळीने केले म्हणजे पोटभर जेवायलाच पाहिजे. शिवा अशू उगाच काहीतरी बोलत राहू नकस बरं का. लय भारी केलं असणार त्यानं समज. आजी एकदम करेक्ट, बरोबर आहे. अरे असं काय बोलतोय? माझ्यावर का आळ घेते आजी तू? मी तुझी नात आहे ना, मग माझी बाजू घेतली पाहिजे तू. बर बर. दिव्या, जास्त पाण्यात उड्या बिड्या नाही मारल्या ना तू? ओकेस ना? हो ना बाबा, नको तिथे सतत काळजी. दिव्या अगं त्यो अननसाचा शिरा आहे, खाऊ नकस. हा का? अगं थोडाच आहे ना, खाऊ दे ना. दिव्या ऐक की ग जरा, नग खाऊस. आजी काही होत नाहीये. दम थोडी म्हणतायत ते दिव्या, काळजी म्हणून म्हणतात. नकोय मग मला, मी जेवत. अगं बाकी एवढं सगळं चांगलं केलं ते खा ना. चला 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 सुरुवात करा. सुरू करा. हा चला सुरू करा. खरंच सगळं खूप छान झालंय. म्हणजे मला वाटलं होतं ना त्यापेक्षाही छान झालं. पुऱ्या तुम्हाला एवढ्या आवडल्यात
म्हणजे एकदम असे खुशखुशीत झाल्यात आणि मला आवडतात तशा झाल्यात खरंच. थँक्यू. मी केलंय. ऐक ना, यापुढे ना पुऱ्या नेहमी तूच करत जा. मला करून द्या, मला खूप आवडेल. बनवतो ना. ए डंबो, माझ्यासाठी पण बनवायच्या नाही तो फक्त वहिनीसाठी बनवशील बघ, आधीच सांगते. विचार करण्यात येईल. अरे कुचकाचे हजार नको बनवू माझ्यासाठी. हे आमटी कशी झाली आहे? कुणाला विचारतोयस तू? उर्मिला, उर्मिला. आमटी कशी झाली आहे? मला वाटलंच होतं की आमटी तुम्हीच केली आहे म्हणून. इतकं सगळं छान झालंय ना आमटीमध्ये, म्हणजे तिखट मीठ सगळं व्यवस्थित आहे, मस्त झालं. या बात आहे, लक्ष्मण. पैकीच्या पैकी. एकदम. सीता, उर्मिलाने आता काहीतरी सांगितलं बघ, तसं तूही सांग. तुम्ही काय केलंय ह्यातलं? असं नाही असं काय. अगं, असं काय करते? भात आणि वरण मीच तर केलंय. हो, हो. छान झालं. अरे हो, अगं दिव्या, नुकत्याच होऊ घातलेल्या एका पालकानं पालक पनीर केलं. छान छान उत्तम. समद्या पुरुषांनी जो काही स्वयंपाक केलाय का नाही आज, तो एकदम मस्त केलाय. म्हणजे आम्हा बायकांना बी इतकं झकास करायला जमणार नाही, एवढा उत्तम केलाय बघा समद्याने स्वयंपाक. थँक्यू थँक्यू थँक्यू. हे आज सगळा असा बेत करण्याचं कारण असं होतं की आम्हाला एकदा किचन मध्ये काम करून बघायचं होतं. सो आम्ही ते केलं. नाही मग मी असं कधीतरी नूडल्स वगैरे करतो, पण त्या 2 मिनिटात होतात ना. असा साखर संगीत स्वयंपाक पहिल्यांदाच केलाय. आणि हा स्वयंपाक करून आम्हाला लक्षात आलं की दिवसभरात आमचं कंबरड मोडलंय जाम. त्यामुळे काय, तुम्ही बायका आहात ना, तुम्ही खूप महान आहात, तुम्ही खूप कष्ट करता. हॅट्स ऑफ आहे तुम्हाला. आशू, आम्हा बायकांना ना या मेहनतीचं कधी काहीच वाटत नाही. तुम्ही जेवलात, त्याचं कौतुक केलं की मेहनत फळालाय. आज तुमची मेहनत फळाला आली बरं का. वा वा, थँक्यू. खरंच आमची मेहनत फळाला आली. पण तुम्ही आता छान जेवून घ्या आणि मग तुम्ही सगळ्याजणी आराम करा. आणि काय, तुम्ही जेवल्यावर आम्ही जेवणार आहोत, त्यामुळे पटकन जेवा. किट्टू डार्लिंग, ऐक ना, एवढे प्रेमाने बोलवत आहेत ना आईस्क्रीम खायला, जाऊया ना. आईस्क्रीम खाऊन पार्टी करायची? हे सगळं घडते त्याचा आनंद सेलिब्रेट करायचा तुला? एक तर ना हे फालतू गेम्स खेळून त्यांची मनं जुळतील हे मला वाटलं पण नव्हतं. एक्सक्यूज मी, मी आधीच सांगितलेलं होतं. सांगून विसरला स्वतःच. रमलास त्यांच्यात. गेम काय खेळतोयस, नाचून दाखवतोयस, त्यांच्यासोबत काय रमतोयस. हे बघ, खेळून खेळून ना आयुष्याचा खेळ खंडोबा होईल तुझ्या, तुला कळणार पण नाही. तर सगळे एवढे एन्जॉय करत होते, म्हणलं आपण पण मजा मारूया थोडीशी. बास झाली सुहास मज्जा. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज